इंदापूरमधून भीमा नदीत बुडालेली बोट उजनी धरणात आता सापडलेली आहे। 35 फूट खोल पाण्यामध्ये ही बोट सापडलेली आहे। बोटीतील 6 जण दगावल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडनं। मंगेश, आपण पाहतोय इंदापूरमध्ये बोट बुडाल्याची घटना घडली होती, आता उजनी धरणामध्ये ही बोट सापडलेली आहे। कशा पद्धतीने हे शोधकार्य सुरू आहे? भीमा नदी पात्रामध्ये सकाळपासून एनडीआरएफचे जवान हे शोधकार्य करीत असताना काही वेळापूर्वी ते त्यांना 35 फूट खोल पाण्यामध्ये बोट सापडलेली आहे। मात्र ही बोट सापडल्याने 6 लोक दगावल्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे। नक्कीच एनडीआरएफ कशा पद्धतीने या दगावलेल्या इतर 6 जणांचा शोध घेत आहे? ही शोध मोहीम नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे मंगेश, आपण काही सविस्तर सांगाल? शोध मोहीम ही रात्री सुरू झाली होती, मात्र रात्री उशिरा ही शोध मोहीम थांबवण्यात आली। त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून एनडीआरएफचे जवान आणि त्यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेतले आहे आणि या ठिकाणी युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे। मात्र उजनी जलाशयाचं भीमा नदी पात्र फार मोठे असल्यामुळे या ठिकाणी शोधकार्याला वेळ जात आहे। मात्र त्यातूनही आता ही बोट सापडल्याने राहिलेले मृतदेह देखील लवकरच हाती लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण भीमा नदीमध्ये बुडालेली बोट ही उजनी धरणात सापडलेली आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी सध्या साम टीव्हीवर पाहत आहात। 35 फूट खोल पाण्यामध्ये ही बोट सापडलेली आहे। या बोटीतील 6 जण दगावल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। एनडीआरएफच्या माध्यमातून सध्या शोध मोहीम सुरू आहे। या 6 जणांना शोधण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे। या 6 जणांपैकी खरं तर 7 जण हे एकूण गेले होते, यातला एक जण जो आहे हा पोहत पोहत तटावर पोहोचला, मात्र उरलेले दगावल्याची भीती आहे।